श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आयुष्यामध्ये काही प्रेरणादायी विचार प्रत्यक्षात आपलं आयुष्य बदलून टाकतील असे कोणते विचार आहेत? ज्याप्रमाणे आपल्या हातून चूक होते, बरोबर की नाही, परंतु चुका करण्यात घाबरू नका. त्या शिकवण देतात. बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, चुका केल्याशिवाय मनुष्य देह शिकू शकत नाही. कारण काय असतं, आपण एखादी नवीन सायकल खरेदी केली. सायकल खरेदी केल्यानंतर प्रत्यक्षात बघा, ती सायकल आपण दररोज चालवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्याला लगेच चालवता येत नाहीये, बॅलन्स होत नाहीये. तिथे सुद्धा आपण पडले जातो की नाही? कारण का? बॅलन्स जमत नाही. आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी होत असतात, आयुष्यामध्ये अशा काही चुका होतात. त्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत, परंतु ती चूक पुन्हा घडता कामा नये. समर्थ म्हणाले, ज्या चुकांमधून शिकून आपण बघा पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे. लोक काय म्हणतील? अहो, विचार सोडा हो, चिंता करत बसू नका. लोक बोलणारे आहेत. विचार जर आपण केला ना, तर प्रत्येकाचे वेगवेगळे मत आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु आमच्या बाजूची लोक काय म्हणतील, आमचे शेजारी असणारी लोक काय म्हणतील, आमचे नातेवाईक काय म्हणतील, यामध्ये अजिबात वेळ वाया घालवू नका. स्वतःला आनंद कशामध्ये आहे ना, त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा. अहो, स्वप्न पहा हो, झोपेमध्ये नाहीये. समर्थ म्हणाले, जागेपणी स्वप्न पहा. झोपेमध्ये बघा अनेक प्रकारची स्वप्न असतात, बरोबर की नाही? परंतु त्या स्वप्नासाठी जे आपण जागेपणे पाहत असतो, जे आपल्याला ध्येय पूर्ण गाठायचं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. जीवनात मोठमोठी स्वप्न पाहायला हवीतच, परंतु त्या दिशेने प्रयत्न करायला सुद्धा हवेत ना. नुसती स्वप्न पाहून सुद्धा उपयोगाची नाही आहेत. आपल्याला काय करायचं, आपल्याला काय बनायचंय, आपल्याला काय व्हायचंय, नुसती स्वप्न पाहून सुद्धा उपयोगाची नाही. त्यासाठी कर्तव्य, प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर मोठं यश आपल्याला पाहायला मिळेल ना. कुठलाही निर्णय घेत असताना आहे ना, घाई गडबडीत घेऊ नका. शांत पद्धतीने शांत राहून निर्णय घ्या, जेणेकरून कोणतेही मोठं किंवा महत्त्वाचं काम करत असताना शांतपणे विचार केला तर निर्णय केव्हाही चुकीचा होणार नाही, बरोबर की नाही? थोडा विचार करून पुढे निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसू नका. आपल्या कामामध्ये बघा, प्रत्यक्षात नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात, अनुभवास मिळत असतात. नव्या कल्पनांचा आपण विचार करत असतो, नवीन गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी पाहायला मिळत असतात. परंतु ज्याप्रमाणे बघा, प्रत्येक संकटाला संधी म्हणून बघितलं पाहिजे. जीवनात अनेक प्रकारची संकटे येतात, म्हणजेच काय, अहो, नवनवीन संधी घेऊन येत असतात. संकटांना संधी म्हणून पहा. ज्याप्रमाणे परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी नवीन आपल्याला मार्गदर्शन पाहायला मिळेल, बरोबर की नाही? जर आपल्या जीवनात सारखं यशच प्राप्त झालं किंवा बघा दुःख आले नाही, संकट आले नाही, तर आयुष्य जगल्यासारखं वाटणार नाहीये. कारण का? सर्व मिळत गेले ना. परंतु कुठेतरी जरी आपल्याला कमी पडत असेल किंवा बघा एखादी गोष्ट मिळत नसेल, तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो ना, ते वेगळंच आनंद आहे. म्हणून यश एकट्याचं नसतं. आता दहीहंडी फोडत असताना बघा, टीमवर्क असते की नाही, ग्रुप असतो की नाही. एकट्याने काठी घेऊन फोडली त्यामध्ये मजा आहे का? नाहीये. परंतु जे मनोरे बघा थर रचले जातात आणि त्यातून बघा ती दहीहंडी फोडली जाते, त्यातून खरं यश पाहायला मिळत असतं, खरा तो आनंद पाहायला मिळत असतो. आणि त्याचं श्रेय एकट्याने घेऊ नका. जो फोडणार आहे त्यालाच नाहीये, संपूर्ण टीमवर्क, बरोबर की नाही? तसंच
समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये आहे ना आत्मविश्वास असावा, परंतु अभिमान, गर्व नसावा. आपला देह नेहमी प्रामाणिक असला पाहिजे. अहो, यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. अहो, प्रामाणिकपणामुळेच लोक आपल्यावर विश्वास ठेवतात ना, तुमचा आदर करत असतील. परंतु शिकण्याची आणि सुधारण्याची आपली सवय असणं गरजेचं आहे. आपण चुकांमधून किंवा यशापासून काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. शिकण्याची प्रक्रिया थांबू नये. कारण आपण काय विचार करतो, अरे आता माझं काही शिकण्याचं वय आहे का? अहो, प्रत्यक्षात कितीही वय वर्ष झाले तरी शिकणं गरजेचंच आहे. बरोबर की नाही? नेहमी शिकत राहणं गरजेचं आहे. कारण आपला वारसा पुढे चांगला ठेवण्यासाठी, चांगल्या चालण्यासाठी आपलं नाव, आपलं कार्य उत्तम असणं गरजेचं आहे. आपण ज्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवतो ना, त्या गोष्टीवर बघा आपलं कर्तृत्व, आपला विश्वास असणं गरजेचं आहे. कायम आदर राखणं गरजेचं आहे. आपल्याला संधी ओळखता आली पाहिजे, जेणेकरून संधी प्रत्येकाला मिळते असं नाही आहे, तर ती शोधावी लागते. कारण संधी कधी उंबरठ्यावर, कधी दारात किंवा खिडकीपाशी येऊन थांबत नाही आहे. बरोबर की नाही? खूप मोठे यश संपादन करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करावे लागतात. यशाच्या वाटेवर मेहनत आणि चिकाटीची गरज असते. जीवनात जर तुम्हाला यश मिळवायचं असेल ना, तर त्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. बरोबर की नाही? अनेक अडथळे येतील, परंतु अडथळ्यांना घाबरू नका. अहो, जीवन जगायचं आहे ना. बरोबर की नाही? अहो, चिकाटीने काम करा ना. आपण काय करत असो, सारखे पैशाच्या मागे धावत असतो. पैसा येईल हो. जर तुम्ही कष्ट केलेत, मेहनत केले, कार्य केलं, तर नक्कीच पैसा आपल्याकडे येईल की नाही? जर आपण नुसतं पाहतोय, तर आपल्याला पैसा येईल का हो? नाही आहे. बघा, एखादी व्यक्ती जर एखाद्या कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये कार्य करत असेल, तर त्या व्यक्तीला पगार मिळेलच. कारण का? हजेरी लावलेली आहे, कार्य केलेलं आहे. परंतु नुसत्या कंपनीच्या गेटवर जाऊन बघा, तिथूनच परत घरी आला, तर पगार कोण देईल का हो? नाही आहे. मग आपण काय बोलू, अरे मी गेलेलो कंपनीच्या गेटपर्यंत. मग गेटपर्यंत गेला होतास, तिथे हजेरी लावलीस का? नाही आहे. कार्य केलंस का? नाही आहे. मग उपयोग काय? म्हणून जी गोष्ट साध्य करायची त्या गोष्टीमध्ये पैसा बघू नका, तर उत्तम प्रकारे कार्य करा. पैसा नक्कीच येईल. त्यामध्ये मिळणारा जो आनंद आहे ना, तो आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. यश, पैसा तुमच्याकडे नक्कीच येईल. त्यामध्ये नम्र राहणं गरजेचं आहे. कधी त्याचा गर्व करू नका. बरोबर की नाही? आपल्या मनुष्य देहामध्ये नम्रता असणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचं मोठेपण हे तुम्हालाच ओळखायचं आहे. आपल्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपल्याला लगेच यश मिळत नाही आहे. आपण कितीही जरी प्रयत्न केले ना, आपल्या मागचा पुढे निघून जातो. आपल्याला लोक बोलतात, अरे काय लहान लहान मुली तुझ्या पुढे निघून गेले. चालेल, परंतु त्या कार्यामध्ये मिळणारा जो आनंद आहे ना, किंवा आपण जे प्रयत्न करत आहोत ना, ते सोडायचे नाही आहेत. बोलणारी लोक आहेत, परंतु कार्य करणारे आपला ध्येय आहे. विश्वास आपल्यावर असणं गरजेचं आहे. फक्त विश्वास ठेवा आणि धैर्याने प्रयत्न करत राहा. इतरांच्या अनुभवांमधून शिकण्याची सवय लावा. कारण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतं. बरोबर की नाही? आणि इतरांच्या चुकांमधूनही आपल्याला शिकायला हवं. आपल्याला आपल्या चुका सुधारता याव्यात आणि इतरांच्या अनुभवांमधून शिकता येणं, जेणेकरून पुन्हा त्या चुका आपल्याकडून होणार नाहीत. म्हणून स्वतःच्या कामावर स्वतः विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपलं काम प्रामाणिकपणाने आणि विश्वासाने करा, जेणेकरून आपल्यावर टीका होईल असं कार्य करू नका. सकारात्मकता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. नकारात्मक विचार जे आपल्या हृदयात, जे आपल्या मनात येतात, त्यांपासून दूर राहा. जीवनात सकारात्मक विचार ठेवणं महत्त्वाचं आहे. नकारात्मक विचार जर ठेवले तर तुमचा आत्मविश्वास कमी होईल. आणि वेळेचं व्यवस्थापन करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ जर तुमच्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे निघून जात असेल आयुष्यातून, तर उपयोग काय?
जे कार्य आपल्याला करायचं ते आत्ताच करायचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा. आणि जाते घडी आपली साध्या वेळेचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे जर केलात, तर त्या वेळाबरोबरच आपला देहसुद्धा उत्तम प्रकारे कार्य करेल. आणि त्यातूनच बघा, आत्मविश्वासाने, जोमाने आणि नित्य नियमाने प्रयत्न करून यश नक्की संपादन केल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.